टेक्निकल थोडीशी अडचण लाईट नाही आहे, आपण सहकार्य करणार आहोत। व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं। राष्ट्रीय सेवा योजनेचे हे विशेष हिवाळी होते आदर्श ग्राम शिवरे या ठिकाणी पार पडले आणि या हिवाळी शिबिराचं उद्घाटन समारंभ या ठिकाणी या निमित्ताने। विद्यार्थी मित्रांनो, ग्रामोन्नती मंडळाचं गुरुवर्य रापस सबनीस विद्यामंदिर मागच्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये विभाग स्तरावर 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस पात्र विद्यालय आहे की ज्यामध्ये मागच्या वर्षी एकूण 11 लाखांचं बक्षीस विद्यालयाला मिळालं। त्याचबरोबर या वर्षी पुन्हा एकदा जेव्हा या उपक्रमामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतला तेव्हा विभाग स्तरावर पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचं बक्षीस विद्यामंदिराने मिळवलंय। यावर्षी एकूण 21 लाखांचं बक्षीस विद्यालयाला मिळालं। गेल्या 2 वर्षांमध्ये आमच्या गुरुवर्य रापस सबनीस विद्यामंदिराला 32 लाखांचं बक्षीस मिळालंय मुख्यमंत्री माझी शाळा आणि सुंदर शाळा या उपक्रमामधून। आणि म्हणूनच विद्यामंदिराचं नाव महाराष्ट्र स्तरावर या निमित्ताने गाजत आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे 1944 साली सुरू झालेलं आमचं महाविद्यालय आणि विद्यामंदिर जे आज तुमच्या गावामध्ये आदर्श ग्राम शिंगवेमध्ये NSSचा हिवाळी शिबिर या ठिकाणी घेऊन आले आणि या निमित्ताने श्रम संस्कार शिबिर या ठिकाणी श्रमसंस्कार शिबिर या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे। प्रथमतः आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय कांतीलाल उमाप साहेब यांचा सत्कार होत आहे। निवृत्त आयुक्त यांचा सत्कार करण्याची विनंती आहे। ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सुजित भाऊ खैरे यांना सत्कार होतो आहे। माननीय कांतीलाल उमाप साहेब, निवृत्त आयुक्त उत्पादन शुल्क महाराष्ट्र शासन, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सुजित भाऊ खैरे यांच्या हस्ते हा सत्कार या ठिकाणी होतो आहे। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नेताजी गंधारे साहेब API पारगाव पोलीस स्टेशन यांचाही सत्कार या ठिकाणी होतो आहे। विद्यामंदिराचे मुख्याध्यापक आदरणीय तवर सरांना विनंती आहे की आपण नेताजी गंधारे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करावा। त्याचबरोबर आदर्श ग्राम शिंगवेचे सुपुत्र माननीय सूर्यकांत वावळ साहेब राष्ट्रपती शौर्य पदक विजेते यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे। विद्यामंदिराचे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय काळे सरांना विनंती आहे की आपण सूर्यकांत वावळ साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करावा। त्याचबरोबर माननीय गणेश पंडित साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। महेश पाटील शिंगवे पर्यवेक्षक आदरणीय वळसे सरांना विनंती आहे की आपण माननीय गणेश पंडित सरांचा या ठिकाणी सत्कार करावा। त्यानंतर माननीय श्री गोविंद बाबासाहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे। आदरणीय देशपांडे सरांना विनंती आहे, कार्यक्रम अधिकारी माननीय देशपांडे सरांना विनंती आहे की आपण श्री गोविंद बाबासाहेब यांचा या ठिकाणी सत्कार करावा। पुढे विद्यार्थी मित्रांनो, विद्यामंदिराचे निवृत्त शिक्षक आणि तुमच्या गावचे सुपुत्र आदरणीय गोरडे सर यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे। ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित भाऊ खैरे यांना विनंती आहे की आपण गोरडे सरांचा या ठिकाणी सत्कार करावा। आदरणीय उपसरपंच नितीन बाबा साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे। उपसरपंच आदरणीय हिरामन गोरडे साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे।
त्याचबरोबर आमच्या ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सुजित भाऊ खैरे यांचाही या ठिकाणी सत्कार होतो आहे. आदरणीय मुख्याध्यापक तंवर सरांना विनंती आहे की आपण सुजित भाऊ व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. आदरणीय कार्यक्रमाधिकारी वेळेअभावी उपस्थित सर्व ग्रामस्थांचा सत्कार या ठिकाणी जागेवरच होईल. आदरणीय देशपांडे सर यांना विनंती आहे की आपण उपस्थित सर्वांना गुरुवर्य रापसपनीस ग्रामोन्नती मंडळाचे गुरुवर्य रापसपनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराच्या निमित्ताने आज आपण शिंगवे या गावामध्ये सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत. आणि आजच्या या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय कांतीलाल उमाप साहेब, निवृत्त आयुक्त उत्पादन शुल्क महाराष्ट्र शासन, त्याचप्रमाणे माननीय सूर्यकांत वावळ साहेब, राष्ट्रपती शौर्य पदक विजेते माननीय नेताजी गंधारे साहेब, API पारगाव पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे शिंगवे गावचे पोलीस पाटील माननीय गणेश पंडित साहेब, त्याचप्रमाणे माननीय सरपंच सौजी सदाई बाबा, त्याचप्रमाणे उपसरपंच माननीय हिरामन शेठ गोल्डे साहेब, तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित म्हणून आपणास लाभलेले ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री सुजित भाऊ खैरे साहेब, तसेच ग्रामोन्नती मंडळाचे माननीय कार्याध्यक्ष आदरणीय मुश्रीफ नाणेतात्या मेयर, विश्वस्त माननीय प्रकाश मामा पाटील, काही कार्यक्रमानिमित्त त्यांना या ठिकाणी उपस्थित राहता नाही, पण त्यांचाही नामोल्लेख करणं या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे की ज्यामुळे आम्हाला सर्वांना कुठलंही काम करण्याची प्रेरणा मिळत असते. विद्यामंदिराचे मुख्याध्यापक आदरणीय तंवर सरांना विनंती आहे की आपण मनोगत व्यक्त करा. आजच्या गुरुवर्य रापसपनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव यांच्या मार्फत आदर्श ग्राम शिंगवे येथे आयोजित केलेल्या या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराच्या निमित्ताने मंचावर विराजमान महाराष्ट्र राज्याचे निवृत्त उत्पादन शुल्क आयुक्त माननीय श्री कांतीलाल उमाप सर, त्याचबरोबर API पारगाव पोलीस स्टेशन माननीय श्री नेताजी गंधारे साहेब, राष्ट्रपती शौर्य पदक विजेते आदरणीय सूर्यकांत वावळ सर, पोलीस पाटील गणेश पंडित सर, या गावच्या प्रथम नागरिक सौ पवार मॅडम, उपसरपंच माननीय हेमंत गोरडे सर, माझ्या ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सुजित भाऊ खैरे, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य माझे सहकारी श्री काळे सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी श्री देशपांडे सर, त्यांच्याबरोबर आलेली माझे सर्व सहकारी शिक्षकांची टीम, या गावचे सर्व ग्रामस्थ, भैरवनाथ विद्यामंदिर शिंगवे ते सर्व शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांना NSSच्या शिबिराच्या माध्यमातून स्वावलंबनाचे धडे मिळतात. त्याचबरोबर श्रमाला प्रतिष्ठा कशी प्राप्त होऊ शकते हे याद्वारे सिद्ध होते. सरांनी सांगितल्याप्रमाणे जुन्नर तालुक्याची सीमा ओलांडून आम्ही मागच्या वर्षीपासून आंबेगाव तालुक्यात शिबिर घ्यायला सुरुवात केली.
माझ्याबरोबर अनेक वर्ष कार्य केलेले या गावचे ज्येष्ठ नागरिक, माझे सहकारी, निवृत्त शिक्षक श्री दिलीप गोरडे सर यांच्या प्रयत्नांमुळे व या गावच्या सर्व मान्यवरांच्या सहकार्यामुळे आम्हाला या ठिकाणी शिबिर घेता आलं. मागच्या वर्षी वळतीचा अनुभव आमचा अतिशय छान होता. इथेही नक्कीच येईल. आणि तुम्हाला हिवाळी शिबिरासाठी आलेली सगळी मुलं खूप गुणी आहेत, खूप कष्टाळू आहेत. तुम्हाला या 5-7 दिवसात याचा अनुभव नक्की येईल. मित्रांनो, आता उल्लेख झाला की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये पुणे, नगर आणि सोलापूर 3 जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्ही प्राप्त केलं. त्याच्यामध्ये या NSSच्या मुलांचा खूप मोठा वाटा आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवलेल्या या योजनेत संपूर्ण महाराष्ट्रात कुठंच नसलेला वनराई बंधारा माझ्या या मुलांनी बांधला. त्याचे मार्क आम्हाला मिळाले. त्यामुळे आम्हाला हे आणि तो आजही अतिशय सुस्थितीत असून येणारा प्रत्येक पाहुणा त्याचं कौतुक करतो. या योजनेच्या माध्यमातून मुलांवर श्रमाचे संस्कार पडतात, स्वावलंबन मिळतं. ही मुलं उभ्या आयुष्यात कधीच वाया जाऊ शकत नाही. NSSची मुलं ती 4-2% बाळांना कमी पडले काय हरकत नाही. मस्तपैकी आनंद घ्यायचा. स्वयंशिस्तीचे धडे तुम्हाला पुढच्या वर्षी दुसऱ्यांना द्यायचे. मी या शिबिरासाठी उपस्थित सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या या NSSच्या मुलांना या हिवाळी शिबिरासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. थँक्यू. नॉट मी बट यू या ब्रीदवाक्याने सुरू झालेलं NSSचं सगळं काम यापुढे शिंगवे गावामध्ये दिसणार आहे. आणि म्हणूनच त्यानिमित्ताने या ठिकाणी मनोगत व्यक्त करत आहेत आदरणीय नेताजी गंधारे साहेब, API पारगाव पोलीस स्टेशन. आदर्श शिंगवे गावात गुरुवर्य सबनीस विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयातर्फे जो NSS कॅम्प 7 दिवसाचा आयोजित केला आहे, त्यासाठी आज व्यासपीठावर लाभलेले सर्व आदरणीय तसेच विद्यार्थी मित्र हो, जे विशेष हिवाळी शिबिर जे NSSचं आयोजित केलेलं आहे त्याच्या मागचा उद्देश आपले प्राचार्य असतील, इतर मान्यवर आणि आत्ताच आपल्याला सांगितलेलं आहे. तर तुम्ही शिबिरामध्ये जे काही 5-6 दिवस रोज तुमचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत, तुम्हाला व्याख्यानमाला आहे, तुम्हाला श्रमदान करायचं आहे, त्या गोष्टी तुम्हाला 11वी-12वीला किंवा ग्रॅज्युएशनच्या वेळेस शिकवण्याची गरज लक्षात आल्यानंतर एक राष्ट्रीय पातळीवर NSS कॅम्प आयोजित केला जावा अशी त्यावेळेस विचारधारा निर्माण झाली आणि तेव्हापासून हा प्रोग्राम सुरू आहे. आम्ही कॉलेज लाईफमध्ये असताना, FYला असताना, SYला असताना आम्ही NSS कॅम्प केलेले आहे. ह्या कॅम्पमधून नक्कीच सगळ्यांना तुमच्या भावी आयुष्यात उपयोग होणार आहे. हा NSS कॅम्प काय असाच काहीतरी तुम्हाला मजा करायचा किंवा ट्रिप करायची आहे म्हणून इथं आणलेलं नाही, की रोजचं तुम्ही जे काही दैनंदिन कॉलेजमध्ये शिकता त्या कॉलेजच्या शिक्षणापासून थोडंसं एक वेगळं जग एक 7 दिवसामध्ये तुम्हाला दाखवायचं काम त्या तुमच्या कॉलेजने NSS कॅम्पच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे. तर आम्हालाही आमच्या कॉलेज जीवनामध्ये NSS कॅम्पमध्ये श्रमदान करायला लावलं, झाडं लावणे, गाव स्वच्छ करणे, एखाद्या शेतकऱ्याच्या जे काही घर पडलं असेल तिथं मदत करणे आणि संध्याकाळी आम्हालाही लेक्चर वगैरे आयोजित केले जायचे. वेगवेगळ्या क्षेत्रातली मान्यवर आपला अनुभव आमच्याशी शेअर करायचे आणि या अशा NSS कॅम्पचा आम्हाला पुढं जाऊन अतिशय उपयोग झालेला आहे. आजही माझं पूर्ण शिक्षण जरी ग्रामीण भागात झालेलं असलं
तरी देखील NSS कॅम्पच्या माध्यमातून जे काही आम्हाला मान्यवर भेटले, त्यावेळेस शाळेने जे आमच्यावर संस्कार केले, आम्हाला जे वेगवेगळे लेक्चरर त्यावेळेस भेटले, शिक्षकांनी वेगवेगळे मार्गदर्शन केलं, त्यातूनच ग्रॅज्युएशन नंतर मी वयाच्या 24व्या वर्षी PSI होऊ शकलो. आणि आज देखील मी त्या शिक्षकांना ऋणी मानून जे काही मला शिक्षक लाभले किंवा मान्यवर लाभले, त्यांनी ज्या वेळेस आमच्यावर संस्कार केले ते लक्षात ठेवून तेच आज पुढेही मी आजपर्यंत त्या पद्धतीचं आचरण करायचा प्रयत्न करतो. आणि मला आजपर्यंत त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे. आज पारगाव कारखाना फाउंडेशनला मला इन्चार्ज म्हणून जबाबदारी दिलेली आहे. मी ती व्यवस्थितपणे पार पडतो आहे. तुम्हालाही माझं हेच सांगणं आहे की जे काही तुम्ही कॉलेज लाईफमध्ये एन्जॉय तर कराच, परंतु शिक्षकांच्या काही गोष्टी तुम्ही ऐकल्या पाहिजेत. शिक्षक जे तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात त्यांचं तुम्ही पालन केलं पाहिजे. कारण हा जो तुमचा काळ आहे, 11वी 12वीचा असेल किंवा ग्रॅज्युएशनचा असेल, आयुष्यात चुका ज्या घडतात ते ह्याच वयात घडतात. कारण हे वय असतं गोंधळलेलं वय असतं. ह्या वयामध्ये आपणास लवकर मार्ग दिसत नाही, दिशा दिसत नाही. कधी कधी एखाद्या गोष्टींचा आपल्याला प्रश्न पडतो आणि त्याची उत्तरं भेटत नाही. तर त्यावेळेस आपण आपले शिक्षक असतील, आपले जे काही वडीलधारी व्यक्ती असतील, त्यांच्याशी चर्चा करणे, विचारणे ही गरज असते. आपण भरकटत जर गेला तर परत आयुष्यात पुन्हा उभारी घ्यायला काही चान्स नाही आहे. त्याच्यामुळं हा तुमचा कर्तृत्वाचा काळ आहे. हा कर्तृत्वाचा काळ तुम्ही योग्य मार्गी लावावा. तुम्ही ज्या NSS कॅम्पसाठी आलेले आहात त्यामध्ये नक्कीच तुम्ही काही शिकून जाल. आणि ही जी शिदोरी आहे ही तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यात नक्कीच उपयोगी पडेल. आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर, खरं तर तुमच्यावर झालेला संस्कार आम्हाला तुमच्या वर्दीमधून दिसतोच आहे. कारण शिक्षण क्षेत्रातून सेवा संस्कार होतो आणि मग तो पुढे आपल्याला आयुष्यामध्ये फळाला येतो. राष्ट्रीय सेवा योजनेचंही हेच महत्त्वाचं काम आपल्याला या निमित्ताने दिसणार आहे. आणि म्हणूनच यानंतर विनंती आहे आमच्या ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सुजित भाऊ खैरे यांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सगळे विद्यार्थी मित्र, खरं तर मी तुम्हाला खूप भाग्यवान म्हणतो. भाग्यवान याच्यासाठी का आपल्यासाठी जे आज पाहुणे आलेले कांतीलाल उमाप साहेब, खरं तर याच्याबद्दल आपल्याला जास्त माहीत नसेल, परंतु साहेब ज्या पदावर निवृत्त झाले ज्याचं तुम्हाला भविष्य काळामध्ये किंवा तुम्ही कॉलेजमध्ये पास होतानंतर त्याची तुम्हाला प्रचिती येईल. आणि आपल्या कार्यक्रमासाठी उमाप साहेब भेटतात आपल्याला. त्यानंतर माझे सहकारी मित्र गंधारे साहेब आहेत, राष्ट्रीय पारितोषिक विजेते भावळ साहेब आहेत, आपल्या मुख्याध्यापक शाळेचे मुख्याध्यापक तबर सर, त्यांची सगळी टीम असतील आणि विद्यार्थी मित्र. खरं तर शालेय जीवनामध्ये आपण जे शिक्षण घेत असतो त्याबरोबर आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम पण सुद्धा राबवत असतो. आणि आपण विद्यार्थी ज्या संस्थेमधनं आलात, मग सरांनी सांगितलं आपलं जे ग्रामोन्नती मंडळाचं रापसंदेश विद्या मंदिर आहे. साहेब मी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो साहेब, कारण आपण सुद्धा ग्रामीण भागातून आले आणि आपण आज ज्या ठिकाणी गेलात ते केवळ शिक्षणामुळे. आणि हाच जागा बघून आमच्या संस्थेचे संस्थापक आहेत गुरु राजाराम परशुराम सबनीस, तर यांचा जन्म खरं तर इस्लामपूरमध्ये झालेला आहे. परंतु मुंबई इलाक्यामध्ये साहेब त्या काळामध्ये 90 आले होते. आणि त्या काळामध्ये साहेबांच्या वडिलांचं स्वप्न होतं की त्या काळामध्ये ब्रिटिश साम्राज्यामध्ये सिव्हिल सर्व्हिस करायची असेल तर ICS वगैरे पदवी होती, म्हणजे आता ज्या IAS वगैरे पदवी आहेत तशा. त्याकरता साहेबांच्या वडिलांनी साहेबांना ब्रिटनला पाठवलं होतं. परंतु त्यावेळेचा जो काळ पाहिला साहेब स्वातंत्र्य चळवळीमध्ये, ते स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर दुसऱ्या बाजूने आपल्या ग्रामीण भागातला युवक सुद्धा त्या प्रवाहामध्ये आणला पाहिजे. आणि तो एकमेव मार्ग म्हणजे शिक्षणाचा होता. म्हणून साहेबांनी ICS न करता साहेबांनी MA इंग्लिशमध्ये डिग्री घेतली आणि त्या काळामध्ये साहेब पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये आल्यानंतर साहेबांनी सुरुवातीला नोमवी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून काम केलं. त्याच्यानंतर काही काळ साहेब SP कॉलेजचे प्राचार्य म्हणून होते. 2 वर्ष तिथं प्राचार्यपद म्हणून काम केलं.
परंतु साहेबांना त्या ठिकाणी योग्य वाटलं नाही. आता ग्रामीण भाग सुधारला पाहिजे, ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची नियम पोहोचले पाहिजे म्हणून साहेब जुन्नर या ठिकाणी आहे. आणि साहेबांनी मला वाटतं 1942 साली जुन्नरची संस्था स्थापन केली. जुन्नरची संस्था स्थापन केल्यानंतर थोडंसं जुन्नर आतमधल्या भागामध्ये पडायचं हायवेपासून. मग साहेबांनी आम्हाला नारायणगावकरांना आवाहन केलं की तुम्ही जर आम्हाला जागा देत असाल तर मी नारायणगावला सुद्धा शाळा करतो. आणि त्याला आमच्या नारायणगावकरांनी त्या काळामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद दिला. आज आमच्या संस्थेची जवळजवळ 125 एकर जागा आहे. जवळजवळ आमच्याकडे आता 18 फॅकल्टी KG to PG पर्यंत जवळजवळ 13 ते 14,000 विद्यार्थी आपल्याकडे शिकतात. तुमचं इंग्लिश मिडियम असो, मराठी मिडियम असो, तुमचं पण बालक वर्ग असो, ABM आहे, BEd आहे, आता वेगवेगळ्या प्रकारचं आपण शिक्षण तिथे देतोय. हे सगळं सांगायचं कारण असं की आज तुम्हाला या सगळ्या गोष्टी जागेवर मिळतात, परंतु याचा फायदा आपण नक्कीच उचलला पाहिजे. आता साहेब सुद्धा आपल्या जातेगाव मेसेजरच तालुक्यात आलेले आणि साहेबांचे बंधू सुद्धा खूप मोठ्या पोस्टवर आहेत. आणि हे सगळं करत असताना साहेबांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये ह्या म्हणजे आज तर तुम्हाला खूप सुविधा आहेत, साहेबांना मोबाईल आहे किंवा सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. मी मुद्दाम म्हणजे साहेबांच्या अगोदर बोलायला घेतलं कारण साहेब त्यांचे अनुभव सांगतील. आणि हे सगळं करत असताना आपण शिस्त सुद्धा पडली पाहिजे. आता NSS मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत. मागच्या वेळी आपण वळकेला शिबिर घेतलं, त्याच्यामध्ये या भागातले जुने सगळे विद्यार्थी नारायणगावला शिकलेले सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी. मागच्या वेळी आपण वळकेला जे शिबिर घेतलं त्यावेळी साहेबांचा एक विद्यार्थी तिथे आपल्याला भेटला, म्हणजे आणि तो साहेबांच्या आतमध्ये सांगत होता. म्हणजे शेवटी तुम्ही ज्या संस्थेत येत आहे, ज्या वातावरणात येत आहे त्या वातावरणामध्ये सुद्धा खूप फरक पडतो. आता आपल्याला एवढे चांगले शिक्षक आहेत, सरांनी सांगितलं मागच्या वर्षी आपल्या विभागात 2रा आला, 3रा आला, यावेळी 1ला आला. म्हणजे चालू झाल्यापासून आपण 21 लाखाचा हप्ता यावर्षी बक्षीस मिळून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार घेतला आणि याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा वाटा असतो. मग त्याच्यामध्ये म्हणजे NSSच नाही, NCC असेल, आपल्या स्पोर्ट्समध्ये जी पोरं नॅशनलला गेलेली आहेत किंवा आपण ग्रामोन्नती मंडळाने आपल्याला ज्या सुविधा देतो, म्हणजे आपले जे इमारती आहेत, तर रेन हार्वेस्टिंग आहे, परसबाग आहे किंवा तुम्हाला खेळाचं काय काय आपण देतो, हॉल आपले स्विमिंग टँक, म्हणजे छोटे छोटे एक पॉईंट असतात. आणि या सगळ्या गोष्टींचा मला वाटतं आपण जर फायदा घेतला तर आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी नक्कीच व्हाल. या ठिकाणी आपण आपलं शिबिर व्यवस्थित पार पाडाल. सगळे शिक्षक लोक आहेत आणि मी जास्त काय बोलत नाही कारण साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे. मी आपल्याला शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा मी मंडळाच्या वतीनं खरं तर साहेबांचा आभार मानतो. एवढे चांगले मोठे साहेब आपल्याला या ठिकाणी कार्यक्रम म्हणून भेटलेत आणि मला असं वाटतं नक्कीच साहेब हा छोटासा कार्यक्रम आमच्या संस्थेचा एका शाखेचा, परंतु नारायणगाव सारख्या मोठ्या संस्थेमध्ये नक्कीच मला तुम्हाला त्या ठिकाणी न्यायला आवडेल. आता मला सांगायचं अजून एक वाटतं कृषी विज्ञान केंद्र म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकच आहे. पुणे जिल्हा एकमेव असा जिल्हा आहे का त्याच्यामध्ये दोन वेदिके. आता आपलं 9 जानेवारीला कृषी प्रदर्शन पण होते. शेवटी हा जो आपला ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये शेती आपा आहे. शेती पुढे गेली पाहिजे तर आपला भाग सुधारला पाहिजे. त्या कार्यक्रमाला आपण शिवराज चव्हाणांना आणतोय, मोठमोठ्या अधिकारी पण येणार आहेत, CM पण येतील होते. त्या कार्यक्रमावर सुद्धा मी साहेबांना निमंत्रण देईलच. पुन्हा एकदा सगळ्यांचं मी या ठिकाणी ग्रामस्थांचा पण आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. उत्पादन शुल्क महाराष्ट्र शासन. सर्व तरुण मित्रांना संध्याकाळच्या वेळेचा सप्रेम नमस्कार. राष्ट्रीय सेवा योजना 2024-25 या वर्षाचं विशेष शिबिर, दिवाळी शिबिर हे आदर्श गाव सिंगवे या ठिकाणी 9 ते 15 या दरम्यान संपन्न होत आहे. आणि हा एक उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले अनेक मान्यवर आहेत. त्याच्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष, स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्था, वय वर्ष 42, 44, वय वर्ष 80. त्यानंतर या भागातले पोलीस ऑफिसर,
या गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, या गावचे सर्व बुजुर्ग नागरिक, समोरच्या बाजूला बसलेले सुद्धा बुजुर्ग नागरिक, राप सबनीस विद्यालयाचे सर्व शिक्षक मंडळ, विद्यार्थी बंधू, मित्र, आपण सर्वजण अशा मातीमध्ये जन्माला आलेलो आहोत जिथं ताकद 100 असेल पण मर्दुमकी 200ची गाजवण्याची क्षमता असते. ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा जन्म आपल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आपण सर्वजण आहोत. मी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो. मित्र, दुसरं अभिवादन करायचंय ज्यांचा फोटो या ठिकाणी लागलेला आहे. मला खैरे साहेबांनी अतिशय चांगली आणि उपयुक्त माहिती दिली की ICS होण्यासाठी एक तरुण इस्लामपूर माहिती आहे का? किती लोकांना माहिती आहे इस्लामपूर? कोणत्या जिल्ह्यातला आहे? सांगली जिल्ह्यातला वाळवा तालुका. पण वाळवा तालुक्यातलं जसं आंबेगाव तालुका म्हटलं तर घोडेगावकडे पाहावं लागतं, तसं वाळवा तालुक्यातलं जर पाहायचं म्हणलं तर इस्लामपूरकडे पाहावं लागतं. अशा ठिकाणावरून मुंबई काय, SP कॉलेज काय, लुमवी काय, आणि तिथून शहरी भागात करमत नाही म्हणून ग्रामीण भागात येतो काय, आणि जिल्ह्यातली एक अतिशय नामांकित संस्था परमपूज्य आदरणीय राजाराम परशुराम उर्फ राप सबनीस यांनी ग्रामोन्नती शिक्षण मंडळाच्या माध्यमातून मुहूर्तमेढ रोवली आणि आता KG to PG असं शिक्षण, नुसतं शिक्षण नाही तर मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा, स्वच्छ माझी शाळा याच्यामध्ये एकदा नव्हे 2दा विभागीय स्तरावरचं पारितोषिक. त्याच्यामुळं ह्या सर्व शिक्षक वृंदांना आणि तुम्हालाही शिंगवेकरांना मला विनंती करायची की तुम्ही खूप मोठ्या टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली पाहिजे. मला इथे एक जण सक्रस्त बसलेले आहेत, माझ्या बाजूला बसले होते, श्रीयुत सूर्यकांत केनभाऊ वावळ या गावचे सुपुत्र आहेत. पण त्यांचंही शिक्षण शिवनेरीच्या कुशीतच झालेलं आहे. आम्ही दोघं पोलीसमध्ये एकत्र होतो. पोलीसमध्ये काय करावं लागतं आता ते पोलीस ऑफिसर इथं भाषण त्यांनी केलं, पण त्याची उजळणी किती असते माहिती आहे का तुम्हाला? 1-2, त्याच्या पुढे उजळणी नसते. 1-2, पण ह्या 1-2 मध्ये पूर्ण जीवन, पूर्ण डिसिप्लिन, पूर्ण नेतृत्व गुण सगळं सामावलेलं असतं. ते माझे गुरु आहेत. मी त्यांच्याबरोबरच पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून 1986-87 प्रशिक्षण घेतलं आणि त्या सदग्रस्तामुळं मी डेप्टी कलेक्टर झालो. 1992 मध्ये खरं तर हे अर्धे देवाघरी गेले होते. त्यावेळच्या खलिस्तानमध्ये अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट केला कुर्ल्याला, विक्रोळीला. त्याच्यामध्ये एक पोलीस ऑफिसर दुर्दैवानं मयत झाला आणि दुसरे पोलीस ऑफिसर हे आपल्या समोर आहेत जे गंभीर जखमी आहेत. जवळजवळ 6 ते 8 महिने ते रुग्णालयात होते. राष्ट्रीय स्तरावर तुम्ही आता राष्ट्रीय सेवा योजना म्हणता ना, तसं राष्ट्रीय स्तरावरचं राष्ट्रपती विशेष मेडल त्यांना मिळालं. माणूस स्वतःची प्रगती करत राहतो
असं आहे, प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीनं चालत राहतो. पण माणूस म्हणून कसा असावा, शिंगवेकरांना मला जाणीवपूर्वक सांगायचं, तुम्ही वावळ साहेबांकडे पहा. तुम्ही जितकं त्यांच्या खोलात गेले ना तेवढं माणुसकी आणि माणुसकीच तुम्हाला दिसेल. कुठेही त्याच्यामध्ये अशा त्रुटी दिसणार नाही. आणि माझ्या बरोबरचे मंडळी कोण आहेत, काय आहे, त्यांचं भलं कसं होईल, त्यांना युक्तीच्या 4 गोष्टी कशा सांगता येतील, असं एक स्वभाव वैशिष्ट्य असलेले माझे परम मित्र आणि गुरु माननीय सूर्यकांत वावळ साहेबांना आपल्याला निश्चितपणे 2 टाळ्या वाजवल्या पाहिजे. मित्रांनो, तुम्ही फार सुदैवी आहात की राप सबनीस महाविद्यालयाच्या ज्युनियर कॉलेजमध्ये तुम्ही शिकताय. मला वाटतं ही सगळं 11वी 12वीची मुलं आहेत. 11वी 12वीची मुलं आहेत. आता राष्ट्रीय सेवा योजन काम हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही सर्व मंडळींनी या ठिकाणी अनेक आपले अध्यापक मंडळी आहेत त्यांनी सांगितलं, आमचे पोलीस ऑफिसर आहेत त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. 24 सप्टेंबर 1969 तारीख लिहून घ्या. 24 सप्टेंबर 1969 भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ युथ अँड स्पोर्ट्स यांनी असं ठरवलं की देशाच्या जे युथ आहेत, तरुण आहेत, त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण निर्माण करावे. त्यांना स्वावलंबन म्हणजे काय ते कळावं. त्यांना समाज म्हणजे काय आणि समाजाप्रती माझी जबाबदारी काय हे कळावं. त्यानंतर हे सगळं करत असताना मी हे सगळी प्रत्येक गोष्ट ही शिस्तीत करेल हे कळावं. आणि गुरुजनांचं मार्गदर्शन असेल, वडीलधारी मंडळी असेल, या सगळ्यांचा आदर, म्हणजे 2च गोष्टी मी सांगेन. या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी याच्यामध्ये 2 गोष्टी सामावलेल्या आहेत की आमचा युथ हा विचारी झाला पाहिजे आणि आमचा युथ हा कष्ट करण्याची कुवत असलेला तयार झाला पाहिजे. ह्या 2 गोष्टी ज्यावेळेस कोणत्याही व्यक्ती इकडच्या बाजूला तुम्ही बघा, स्वतःला विचार करा आणि विचारा. ज्या वेळेस तुम्ही विचारी झालात आणि ज्या वेळेस तुम्ही कष्ट करण्याची क्षमता ठेवली त्यावेळेस तुम्हाला यश नक्कीच मिळालं. विचारीपणा म्हणजे नुसतं गुडघ्यामध्ये डोकं घालून विचार करण्याचं नाही. विचारीपणा हा स्वावलंबनाचा आहे. विचारीपणा हा शिस्तीचा आहे. शिस्त त्याच्यामध्ये बाह्य शिस्त, आंतरिक शिस्त, या दोन्हीचा अंतर्भाव त्याच्यामध्ये आहे. विचारीपणा हा समाजाचा आहे. विचारीपणा हा आपल्या कुटुंबाच्या प्रती आहे. विचारीपणा आपल्या अध्यापक मंडळाच्या संदर्भातला आहे. म्हणजे हे 2 जर गुण आपण आपल्या आयुष्यामध्ये, आणि तुम्ही योग्य तरुण आहात की तुम्ही तुमचा विचारीपणा आणि कष्ट करण्याची कुवत या टप्प्यावर जर तयार केली ना, आयुष्यात परत तुम्हाला कधीही परत मागं पाहण्याची आवश्यकता राहणार नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. मित्र, तुम्ही आता हिवाळ्यामध्ये या ठिकाणी येत आहे. मला थोडं काळजी काय घ्यावी या दृष्टिकोनातून सांगायचंय. ही मंडळी सगळी तुमची खूप काळजी घेते, त्याच्यात काही वाद नाही. पण कोणाला तरी पोहण्याची हुक्की येते की सकाळी चला आता कुठंतरी आंघोळ करत बसण्यापेक्षा पोहत जाऊ. आपल्याकडे सध्या विहिरीमध्ये इलेक्ट्रिक मोटारही आहेत, कुठेतरी करंट आलेला असतो. आणि त्याच्यामुळं कृपा करून शिक्षक जे सांगतील त्या पद्धतीनं हे करा. वाटलं म्हणून कोणत्याही विहिरीत पोहायला जाऊ नका. दुसरी गोष्ट, जिथं राहताय तिथं रात्रीच्या वेळेचे 7 वाजून कुठेही आपण जिथं राहतो तिथेही निघू शकतं. आपण शक्यतो खालच्या मजल्यावर राहत असो आणि घराच्या आजूबाजूला नेहमी 2-3 प्रकारचे साप निघतात. एक तर नाग असतो किंवा घोणस असतो किंवा फुरशी असतो. तर हे 3 प्रकारचे विषारी साप आपल्या आजूबाजूला निघतात.
याच्यातही नाग आणि घोणस विशेषतः हा उबदार जागा शोधण्यासाठी हिवाळ्यामध्ये जाणीवपूर्वक पुढे कपडे लत्ते असतील, पुढे वैरण असेल, पुढं घरातला काही एखादा कोनाडा असेल, तिथं उबदार भाग शोधून त्या ठिकाणी थांबलेला असतो. म्हणून ह्या दोन गोष्टींकडं फार तुम्ही काळजीपूर्वक स्वतःच्या संरक्षणासाठी पहा, असं माझं वैयक्तिक मत आहे. मित्र, तुम्ही 11वी-12वीला आहात म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण ग्रामीण भागातलं आहे म्हणून तुम्हाला दिल्लीतला कोणी माणूस किंवा मुंबईतला कोणी माणूस तुमच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करणार नाही. आपल्याला आपली तयारी करायची असते. आपण माझ्यावर कुणीतरी दया दाखवावी अशा पद्धतीनं अजिबात आपला आविर्भाव किंवा प्रयत्न ठेवायचे नाही. मी गरीब घरातला आहे, मग मला कोणतरी समजून घेतलं पाहिजे. माझी आर्थिक परिस्थिती अतिशय खराब आहे, वाईट आहे, मला कोणीतरी समजून घेतलं पाहिजे. मी अतिशय दुर्गम एखाद्या वाडीवरचा किंवा 4 घरं असलेल्या रानातल्या वस्तीवर राहतो, खूप खडतर प्रवास करतो, त्याच्यामुळे मला कोणीतरी समजून घेतलं पाहिजे. हे जे डोक्यातले विषय आहेत ना, ते पहिले डोक्यातून काढून टाका. मला टॉप दिल्ली पब्लिक स्कूल किंवा अन्य कुठले जे चांगले इंग्रजी माध्यमाचे स्कूल्स आहेत त्यांच्या बरोबर स्पर्धा करायची आहे आणि त्याच्यामध्ये मी तसूभरही कमी पडणार नाही. ही प्रेरणा, हा आत्मविश्वास घेऊन आपल्याला पुढे जायचे, तरच आपल्याला यश मिळणार. त्या बाबतीत तुम्ही कमी पडायचं नाही. ही खुंदाट या शिंगवे गावामधून बांधा, अशी मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो. त्याचं कारण असं की ही मंडळी सगळी निवड झाली त्यावेळेस त्यांना तुम्ही शिंगव्याचे आहेत का, ते दुसरे पोलीस ऑफिसर कोणत्या गावचे आहेत मला माहिती नाही, ग्रामीण भागातले आहेत का, आणखी कुठल्या वाड्या वस्तीवरचे आहेत, असं कोणी विचारत नाही. तुम्हाला परीक्षेत गुण किती मिळालेले, गुण मिळाल्यानंतर तुम्ही त्या मेरिटमध्ये पुढे आलेला तरच तुमची निवड होते. तुम्ही गरीब आहात, अमुक आहात, तमुक आहात, हे कोणताही पर्याय किंवा अशी सबब त्या ठिकाणी सांगून तुम्हाला गुणांकन मिळत नाही. त्याच्यामुळं पहिल्यांदा आपण स्वतः जिथं लाथ मारेल तिथं पाणी काढील हा आविर्भावात आपण सर्वांनी राहायचंय. आणि मग याच्यासाठी काय करायचं, त्यांच्यापेक्षा आपल्याकडे काय गुण सरस आहे त्यांना सांगावं लागतं. तुम्हाला सांगावं लागतं गायीची धार कशी काढायची, गायीचं शेण कसं काढायचं ते सांगावं लागतं. पाभारीने पेरतात किंवा ट्रॅक्टरने पेरतो हे काय सांगावं लागतं. ऊस काढणे असेल, द्राक्ष काढणे असेल, केळी काढणे असेल, केळीचा चीक माझ्या कपड्यांना लागू नये याच्यासाठी काळजी घ्यायची हे तुम्हाला सांगावं लागतं. हे तुमचे गुण आहेत, हे त्यांच्यापेक्षा सरस आहात. आता त्यांच्या काय फाटफाट इंग्लिश बोलणं आहे, खूप फाटफाट इंग्लिश बोललं म्हणजे तो हुशार आहे असं अजिबात नाही. हुशारी हे आंतरिक असतं. खूप तुम्ही भाष्कळ बडबड केली म्हणजे तुम्ही हुशार आहे असं अजिबात नाही. तुम्ही जितका शांत तेवढा तुमच्यामध्ये एखादी गोष्ट समजून घेण्याची कुवत आहे, हे अगदी खुंदाट तुम्ही मनामध्ये पाहता. तर आपल्याला आता 11वी-12वी मध्ये काय करायचं या दृष्टिकोनातून याचा समावेश तुमचे NSSचे सगळे मंडळी तुम्हाला सांगत राहतील. कारण या ठिकाणी 5-6 विषय तुम्ही घेतलेले आहेत. ग्रामसफाई काय करायचं म्हणजे कष्टाच्या दृष्टिकोनातून, आरोग्य संवर्धन लोकांचं कसं करायचं, स्वतःचंही कसं करायचं, अंधश्रद्धा बिनकामाच्या आहेत त्या दूर कशा करायच्या, आपल्याला जे ऑक्सिजन लागतं कोण देतं ऑक्सिजन, तर त्याचं वृक्षारोपणाचं महत्व काय आहे. आणि पुढे जायचं म्हणजे स्वतःचं काय करायला पाहिजे, व्यक्तिमत्व विकास करायला पाहिजे, त्याच्यावरही इथे बोललं जाणार आहे. नेतृत्व विकासाच्या संदर्भात बोललं जाणार आहे. हे सगळं वृक्ष अमुक तमुक आपली पिकं चांगली वाढली पाहिजे, जगली पाहिजे, याच्यासाठी जलसंवर्धन असलं पाहिजे. आणि दळणवळणाच्या दृष्टिकोनातून आपले रस्ते दुरुस्ती आणि बांधणी असली पाहिजे. एवढे विषय तुम्हाला या ठिकाणी चर्चा होणार. माझा विषय त्याच्या पलीकडचा आहे की 11वी-12वी या वर्गामध्ये तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणत्याही वर्गात असाल,
तुम्हाला चांगल्या फॅकल्टीला जाण्यासाठी CET द्यायचे. जसं सायन्सला असेल मुलं तर JEE आहे, नीट आहे, CET आहे. सर्वच फॅकल्टीसाठी लॉ आहे. कृषी वेटरनरीला जायचं असेल तर त्यांची CET वेगळी आहे. मी सरांना इथं विनंती करेन तर सगळ्या CETची माहिती तुम्ही देते असेल तर जाणीवपूर्वक तुम्ही सगळ्या मुलांना 11वीचे असो 12वीचे असो त्यांना तुम्ही CETचं महत्त्व सांगा. दुसरी गोष्ट, तुमचा सगळे प्रवेश प्रक्रिया आता CETवर अवलंबून असले तरी दुनियाच्या बाजारात त्यावेळेस तुम्ही बाहेर जाता त्यावेळेस तुम्हाला ते 12वीला मार्क्स किती आहे, 10वीला मार्क्स किती होते असं विचारणार आहे. म्हणून बोर्डाच्या परीक्षेकडे सुद्धा तेवढ्याच काळजीने तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. कधी कधी एखादी ॲडव्हर्टाईज येते की 10वीला ज्याला 75% आहे किंवा 12वीला ज्याला 75 किंवा 60% आहे अशाच मुलांनी इथं अप्लाय करावं. त्यावेळेस आपली कुवत असताना सुद्धा त्या ठिकाणी आपलं सिलेक्शन होत नाही. म्हणून बोर्डाच्या परीक्षाही महत्वाच्या आहेत, CET सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. त्या दृष्टिकोनातून तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करा असं मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये तुम्ही शाळेमध्ये जाताना किंवा ज्युनियर कॉलेजला जाताना त्या ठिकाणी प्रवास करताना मोटरसायकलचा वापर करतात आणि एकदा मोटरसायकल हातात आली की काय संचार माहिती नाही. सरळ चालायचं तर तो वाकड्या तिकडे चालायचा. आता वाकडी तिकडे चालणारी माणसं तुम्हाला माहिती, पण त्याचा कशाचाही अंमल नसताना सुद्धा तुम्ही वाकडे तिकडे चालायला सुरुवात करता. तर असं वाकडं तिकडं पद्धतीनं मोटरसायकल चालवणं हे आपल्या जीवावर बेतणारं असतं. नवे अनेक मुलं अशी दगावली आहेत किंवा कायमची जायबंदी झालेली आहे. अतिशय चांगली हेल्थ असताना आयुष्यभर एक अपंग म्हणून त्या ठिकाणी जीवन जगावं लागतं. अशा प्रकारची परिस्थिती आणि मग स्वतःचं जे भवितव्य आहे त्याला स्वतःहून आपण काळे भासत असतो. हा झाला एका बाजूचा भाग. दुसरा कायदेशीर भाग. मोटरसायकल माझी, चालवायला हे त्यांनी चालवायची वाकडी तिकडी. मोटरसायकल माझ्या बापाच्या नावावर. ऍक्सिडेंट करायचा त्यांनी, मरायचं दोघांपैकी कोणीतरी, जायबंदी व्हायचं कोणीतरी, शिक्षा भोगायची बापाने. असला काहीतरी उपक्रम होऊ शकतो. म्हणजे हसण्यावर नाही होणार. हे घडलेलं आहे, माझ्या गावात घडलेलं आहे. त्याच्यामुळं मोटरसायकल मिळाली, आनंद माना, लायसन्स शिवाय चालू नका, डोक्यामध्ये हेल्मेट घालायचं सवय लावा. विनाकारण आपला आयुष्य असा अध्यात कुठेतरी सोडून जायचा जो उपक्रम होतो त्याच्याकडे अतिशय जाणीवपणे तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. तिसरा मी आहार विहाराच्या दृष्टिकोनातून एक मुद्दा बोलणार आहे की आहार विहाराच्या दृष्टिकोनातून तुम्हाला आता परीक्षा जर जवळ आल्या, विशेषतः 12वीची मुलं आहे त्याच्यात 11वी, तरी सुद्धा तुम्ही साधारणपणे आपल्या आरोग्याला घातक गोष्टी आपण खाऊ नये. त्याच्यासाठी नेहमी दक्ष राहत चला. उत्तम व्यायाम करा आणि उत्तम व्यायाम हा तुम्हाला स्वतःला आत्मशक्ती आणि आत्मविश्वास देणारा एक महत्वाचा भाग आहे. आणि एक चांगली शरीरयष्टी असेल आणि बऱ्यापैकी अभ्यास असला तर तुम्ही कोणत्याही प्रसंगाला म्हणजे अभ्यासाच्या किंवा एखाद्या परीक्षेच्या क्षेत्राला तुम्ही कोणत्याही क्षणाला सामील होऊ शकता, त्याला फेस करू शकता. म्हणून शारीरिक संपत्ती ही अतिशय महत्वाची आहे. मागं कोणी बोलतायत त्यांना मी पुढे बोलवेन आणि आमच्या खैरे साहेबांनी काय सांगितलं असं विचारेल, मग ते तुम्हाला भाषण द्यायला सुरुवात करेल. चालेल? चालेल का? म्हणून समोर बघा. तर अशा पद्धतीने आपलं शरीरयष्टी एक चांगली ठेवायला पाहिजे. आणखी एक महत्वाची गोष्ट की बऱ्याच वेळा कॉपी कार्यक्रम असतो.
वडील तर काय कधी आई वडील असं म्हणत नाही की बाबा चिठ्ठी चपाटी पुस्तकाचं एखादं पान फाड वहीचं पान फाड आणि त्याच्यातून पाहून दे. आमचे शिक्षकही कधी तुम्हाला तसं सांगत नाही. आणि उगाच यांनी केली म्हणून मी करायची, मी केली म्हणून त्यांनी करायची, अशा पद्धतीचं कुठंतरी होतं. आणि एखादं जर वाईट स्क्वॉड आलं, तिथे पोलीस ऑफिसर बसलेच बघा, वाईट स्क्वॉड जर आलं, आता बोर्डाच्या परीक्षा नाही, त्याची एक आपली स्वतःची वर्तणूक आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर महाराष्ट्र राज्य कॉपी प्रतिबंधक कायदा 1982 त्या कलमाखाली तुम्हाला 2 वर्ष शिक्षा होऊ शकते. किती? तुम्हाला परत 5 वर्ष परीक्षा द्यायची मुभा नाही. जाईल तिथं तुम्हाला जर शिक्षा झाली तर तुम्हाला सरकारी नोकरी नाही. म्हणून एक बोटभर चिठ्ठी जर समोरच्याने ठरवलं ना आता तुमचा कार्यक्रम करायचा, तर ती एक बोटभर चिठ्ठी सुद्धा तुम्हाला अतिशय अवघडपणे ती त्या ठिकाणी परिस्थिती उद्भवू शकते. आणखी एक गोष्ट सांगतो की बऱ्याच वेळा 1-2-3 टार्गेट मुलं असतात, कुठेतरी 2-3 मुली चाललेल्या असतात, कुठेतरी सिंगल तवाळी मस्करी कुठेतरी करायचं आणि त्याच्यामध्ये चांगली गंभीर मारामारी होऊ शकते. त्या मुलीला कुठेतरी स्पर्श करण्याचा वगैरे प्रयत्न झाला तर काय होतं? विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो. आणि ती मुलगी 18 वर्षापेक्षा कमी आहे म्हणून पॉक्सो सारखा कायदा लागतो. तेव्हा ते पोलीस ऑफिसर आहेत आणि मग ते तिथे त्यांच्या ताब्यात आलं. बाहेर ते शांत असतात, त्यांची एक स्पेशल खोली असते. त्यांच्या खोलीत गेले की मग ते त्यांचा अवतार काय आहे ते तुम्हाला कळतं. तोपर्यंत असं वाटतं की हे बरोबर छान आहे, आपल्याला मार्गदर्शन देऊन गेले आणि आपण खूप चांगले सर आहेत वगैरे वगैरे. पण त्यांच्या त्या रूम मध्ये गेले ना की ते सगळं विसरून, चांगलपणा विसरूनच जातात आणि मग त्यांचे खरे गुण जे आहेत ना ते दाखवतात. तर असं जर करायचं असेल तर आपल्या तर भगिनी आहेतच, त्या इतरही मुली, लहान मुली असतील, मोठ्या मुली असतील, तर त्यांच्या प्रती आपला आदर राहायला पाहिजे. त्यांचं संरक्षण करण्याची आपली जबाबदारी आहे. हे नेहमी पदोपदी तुम्ही लक्षात ठेवा की एखादी एकटी दुखती मुलगी आहे म्हणून त्याच्या प्रती आपल्याला तिला संरक्षण देण्याची जबाबदारी आपली आहे. आणि तसं जर केलं नाही, चुकून तुम्ही दुर्बुद्धीने काय केला तर तिथं सुद्धा तुमच्या आयुष्याचं वाटोळ होऊन जातं एखाद्या क्षणिक मोहापायी. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी का सांगतो हे खरं तर प्रसंग नाही, पण माझ्यासारख्याला असं वाटतं की आमचा जो युवक आहे, आमचे मित्र आहेत, ते कुठेही आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना चुकू नये. एक शेवटचा मुद्दा सांगतो की ज्याला आपण कॉलेजमधून तुम्ही मंडळी सगळ्यांनी सिनियर कॉलेजला जनरली जास्त मुद्दा येतो, रॅगिंग ऍक्ट. बऱ्याच वेळा पोलीस ऑफिसर तुमच्या इथे येऊन तुम्हाला मार्गदर्शनही करत असतील. रॅगिंग ऍक्ट, रॅगिंग प्रतिबंधक कायदा 1999ला सरकारने पास केलेला आहे, आपल्या राज्य सरकारने. 8 कलमाचा फक्त कायदा आहे, पण ते 8 कलम अशी भारी आहे की एखादं रॅगिंग म्हणजे एखाद्याचा अपमान बोलण्याच्या स्वरूपातला असू दे, मारहाणीच्या स्वरूपातला असू दे, रागाने पाहण्याच्या संदर्भात असू दे, त्या समोरच्याला असं वाटलं की माझ्यावर काहीतरी दडपण, मानसिक दडपण उपलब्ध केलेलं आहे किंवा केलेलं आहे, त्यावेळेस त्यांनी जर शिक्षकांकडे, प्राचार्याकडे तक्रार केली त्या मुलीनं मुलांना त्याच्यावर जो प्रसंग उद्भवला त्याच्यावर, तर काय करायचं? त्या मुख्याध्यापकाने पहिलं फोर्थविक म्हणजे त्या क्षणी एक चौकशी समिती नेमली पाहिजे. चौकशी समितीने 7 दिवसात त्यांचा लेखी रिपोर्ट दिला पाहिजे आणि असा 7 दिवसात लेखी रिपोर्ट दिल्यानंतर जर रॅगिंग झाला असेल तर त्यांनी इमिजिएट पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पाहिजे. आणि रॅगिंग जर झालं नाही असं त्यांचं मत असेल तर ते त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला लेखी कळवलं पाहिजे.
ही जबाबदारी प्राचार्यांची असते. पोलीस ऑफिसरनी त्या ठिकाणी इमिजिएट गुन्हा दाखल करायचा, त्यांचा तपास सुरू करायचा. पण इथे प्राचार्यांनी जर म्हणलं की जाऊ दे आपली पुढे येतो आणि ती तक्रार जर पुढे गेली तर त्या प्राचार्यासह इतरांच्यावर तक्रार दाखल होते आणि पोलीस स्टेशनला त्याचा तपास सुरू होतो. आणि पोलीस ऑफिसरला वाटलं की काय किरकोळ आहे, कशाला मुलांना हे करायचं, आणि ती तक्रार जर तशीच परसिस्टंटली पुढे चालू राहिली तर त्या पोलीस ऑफिसरवर सुद्धा तक्रार दाखल होते. म्हणजे हा इतका भयान कायदा, भयान एवढ्यासाठी की अशा गोष्टी शैक्षणिक जीवनामध्ये घडू नये या दृष्टिकोनातून केलेल्या आहे. खरं तर मी खूप निगेटिव्ह बोललो असं वाटतंय, मला वाटतं त्या आविर्भावावरून असं वाटतं. पण ह्या कुठेतरी सांगाव्यात असं माझ्यासारख्याला वाटलं म्हणून तुम्हाला सांगण्याचा एवढा मोठा प्रपंच केला. तसं एवढंही घाबरून जायचं कारण नाही. आपण सरळ राहिलो, शिस्तीने राहिलो तर अशा गोष्टी कधी आपल्याला फेस कराव्या लागत नाही. आपण आनंदी राहायला पाहिजे. आपलं शरीर माहिती आहे का तुम्हाला? सायन्सची मुलं कोण कोण आहे? एक आहे. ठीक आहे. आपल्या शरीरामध्ये एंडोक्राईन सिस्टीम असते. म्हणजे काय? हार्मोन सिक्रेशन. म्हणजे काय? पचन संस्था असेल, श्वसन संस्था असेल, रक्ताभिसरण संस्था असेल किंवा आणखी एक एंडोक्राईन सिस्टीम म्हणतात. ते एंडोक्राईन सिस्टीम बद्दल मला बोलायचंय. माणसाचं स्वतःचं वागणं ह्या एंडोक्राईन सिस्टीमवर किंवा हार्मोनवर अवलंबून असतं. आणि त्या हार्मोनमध्ये दोन प्रकारचे हार्मोन असतात. एक असतं हॅपी हार्मोन, म्हणजे तुम्हाला आनंदी ताजतवानं ठेवणारे हार्मोन्स असतात. दुसरं तुम्हाला चिंता तयार करणारं हार्मोन्स असतं. आणि तिसरं एक प्रकार आहे, तुम्हाला एखाद्या संकटातून वाचवण्यासाठी तुमच्याकडे जी क्षमता आहे त्याच्या 5 पट क्षमता तयार करण्याचा हार्मोन एक असतो. तर आनंदी ठेवण्यासाठी किती हार्मोन्स आहेत लिहून घ्या तुम्ही. 4 प्रकारचे हार्मोन्स आहेत. पहिला आहे डोपामाइन, डोपामाइन. दुसरा आहे ऑक्सिटोसिन. तिसरा आहे सेरोटोनिन. आणि चौथा आहे इफेड्रिन. ही सगळे हार्मोन्स आपल्या बहुतेक मेंदूमध्ये सिक्रेट होतात आणि मग तुमचा एक आनंदी किंवा सकारात्मक एक दृष्टिकोन असतो ना, हा सकारात्मक दृष्टिकोन याच्यामुळे तयार होतो. डोस लिहून ठेवा, DOSE. मग तू घरी गेल्यावर चेक करत असेल. DOSE डोस हे आनंद देणारी गोष्ट आहे. आता तुमच्यावर एखादं संकट आलं, अचानकपणे तुम्हाला साप दिसला, तर मी काय करतो? आता माझं वजन 100 किलो आहे आणि मला जर उडी मारायची म्हटलं तर मी काय 1 फूटभर उडी मारेन. पण तो साप जर पाहिला तर माझी क्षमता त्या पायऱ्याच्या पलीकडे सुद्धा उडी मारायची होऊन जाते. आणि त्याच्यासाठी काय सिक्रेट व्हावं लागतं? ॲड्रेनालिन. सगळ्या स्पोर्ट्समनमध्ये जे एक अतुलनीय कामगिरी करण्याची जी क्षमता तयार होते ना, त्याला ॲड्रेनालिन हार्मोन सिक्रेट होते. पण परसिस्टंट ॲड्रेनालिन हार्मोन जर सिक्रेट झालं तर त्याचाही शरीरावर वाईट परिणाम होतो. डोसचा काय परिणाम होत नाही, कारण तिथं तुमची मनोवृत्ती एक पॉझिटिव्ह विचारसरणी त्या ठिकाणी तयार होतात. आणि तिसरं कॉर्टिसोल. काय आता पेपर आलाय, कसं जाईल, परीक्षा आली, अजून काय अभ्यासच होत नाही, अमुक तमुक असं डोकं खासवीत किंवा चिंतेत राहिलं की कॉर्टिसोल नावाचा हार्मोन सिक्रेट होतो आणि ते आपल्या शरीरावर वाईट परिणाम करत असतं. तर आपल्याला कोणतं हार्मोन आपण सिक्रेट करून घ्यायचं हे आपल्या विचारशक्तीवर, आपण जे खातो त्याच्यावर, आणि आपण स्वावलंबी शिस्तीने राहिलो तर या गोष्टी म्हणजे डोस हार्मोन सिक्रेट होण्याची प्रक्रिया तुमच्यामध्ये
निश्चितपणे चांगल्या प्रकारे होते. आणखी मला वाटतं मी खूप तुम्हाला पारलाळिक काही गोष्टी सांगितल्या, पण मला आणखी एक तुम्हाला सांगायचं आहे की 11वी 12वीला तुम्ही आता 11वीला आहात, 12वीच्या वेळेस तुम्ही CETच्या बाबतीमध्ये खूप जागरूक राहा. 12वीच्या पहिल्या दिवशी तुम्ही सरांना विचारा मला कोणत्या कोणत्या CET द्याव्या लागणार आहे. आणि आता सगळ्यांच्यावर बंधन आहे, कारण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 व्यवसाय शिक्षण म्हणजे तुम्ही शिकत असतानाच दुसऱ्या प्रकारचं एखादं सर्टिफिकेट प्रोग्राम किंवा एखादा डिप्लोमा प्रोग्राम किंवा इव्हन डिग्री प्रोग्राम तुम्हाला करता येऊ शकतो. आता क्रेडिट सिस्टीम आहे. क्रेडिट सिस्टीम येणार आहे म्हणजे काय, आता तुम्ही एक अभ्यास केला 1 वर्षभराचा, 20 किंवा 50 क्रेडिट आले, 1 वर्ष तुम्ही गॅप घ्यायचा विचार केला, परत आला, तर हे 50 क्रेडिट आहे ना तुमच्या गाठीशी असतात. आणखी 50 केले, सर्वसाधारणपणे 120 ते 140 क्रेडिट आले, तुम्हाला डिप्लोमा मिळणार. 160 क्रेडिट प्लस आले, तुम्हाला डिग्री मिळणार. तर याच्यातलं NEP सर्च मंडळी सगळे समजावून सांगतीलच, पण हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही ग्रामीण भागातले आहात, गरीब घरचे आहात, म्हणून तुम्हाला काहीही सवलत नाही. तुम्हाला जे ज्ञान मिळवायला पाहिजे ते मिळवायलाच पाहिजे जर पुढे जायचं तर. आणि तुम्हाला जर जायचं नसेल तर मग पुढे तर राहणार असे मागे. तर माझं मत असं आहे की तुम्ही सर्वांनी जीवनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे जावं, यशस्वी व्हावं, या सगळ्या मंडळींना तुमचा अभिमान वाटावा, या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या जीवनाची वाटचाल करावी अशी मनोमन भावना व्यक्त करतो. या शिबिराला खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचं आयुष्य सुद्धा खूप चांगलं पद्धतीचं जावं अशा प्रकारचेही सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय महाराज.